महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता संदीप देशपांडे ने मुंबई में पत्रकारों से बातचीत के दौरान मतदाता सूची को लेकर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की और कहा कि मतदाता सूची की जांच का काम जारी है और पारदर्शी चुनाव कराना सभी की जिम्मेदारी है। आगे उन्होंने मुंबई में होने वाले 1 नवंबर के मार्च को लेकर भी अपना स्पष्ट मत व्यक्त किया। साथ ही देशपांडे ने इस मार्च में भारतीय जनता पार्टी को भी सहयोग देने का आह्वान किया। निश्चितपणे मला असं वाटतं समज गैरसमज हे पक्षाच्या अंतर्गत होत असतात। काही गोष्टी लोक त्यांना चिथावतात। मला असं वाटतं आज ही शेवट सगळे आमचे महाराष्ट्र सैनिकच आहेत। सन्मान्य राजसाहेबांचा आदर सगळ्यांच्या मनात आहे, प्रेम पक्षाबद्दल आहे, राजसाहेबांबद्दल आहे आणि त्या प्रेमापोटीच आज ते परत आलेले आहेत आणि सन्मान्य राजसाहेबांची त्यांनी भेट घेतली आणि आता जोमाने पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामाला ते सगळेजण लागतात। मध्यंतरी वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला, परंतु 2 वेळा त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला होता। परंतु ज्यावेळेस पक्षप्रवेश झाल्यानंतर पुन्हा एकदा ते राज ठाकरेंवरतीच ते टीका करताना पाहायला मिळत होते की कुठेतरी राज ठाकरेंच्या बोलण्यामुळे आपला पक्षप्रवेश लांबणीवरती गेला। मला वाटत नाही याच्यामध्ये काय साहेबांचा संबंध आहे। आता तुम्ही ज्या पक्षात जायचं तिकडे तुम्हालाच घेत नसतील, याच्यात साहेबांचा काय दोष? आज तुमची केंद्रीय समितीची बैठक राज ठाकरे यांच्यासोबत पार पडते। अजून देखील ती बैठक सुरूच आहे, परंतु 1 नोव्हेंबरचा जो सत्याचा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये कशा पद्धतीची तयारी मनसेची असणार? त्या तयारीच्या संदर्भात बैठक आहे, त्याचं नियोजन, कुठे बैठका घ्यायच्या आहेत, महाराष्ट्राभर काय करायचं, या सगळ्याची बैठक चालू होती। आता पुन्हा एकदा 2:30 वाजता ही बैठक चालू होईल। पण 1 तारखेचा मोर्चा कितपत महत्त्वाचा आहे, कशा पद्धतीने तयारी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? निश्चितपणे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू, त्याच्या सगळ्याच्या संदर्भातलं नियोजन करणं चालू आहे। शेवट हा जो मोर्चा आहे हा काय फक्त एकट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा एकट्या विरोधी पक्षाचा नाही। निवडणुका पारदर्शीपणे होणं ही विरोधी पक्षासकट सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे। मला असं वाटतं जर आम्ही एवढे पुरावे निवडणूक आयोगाला देतोय त्यानंतर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढला पाहिजे। आमचं तर भाजपलाही आव्हान आहे की त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं, शिवसेना शिंदे गटाला आव्हान आहे त्यांनी मोर्चात सहभागी। शेवट निवडणुका पारदर्शी होणं हे जर त्यांना वाटत असेल आणि या घोळामध्ये त्यांचा काही हात नसेल तर तेही सहभागी होतील। मागच्या वेळी तुम्ही खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाला जेव्हा भेटत होता तेव्हा तुम्ही त्यांना पत्र देखील पाठवलेलं, मग ज्यांची तुम्ही नावं घेतली म्हणजे सत्ताधारी त्यांना पण पत्र पाठवलेलं, आता पण तुम्ही त्यांना विनंती करणार, त्या पत्र पाठवणार का तुमचं? नाही, आमचं म्हणणं आहे विनंती कोणालाच कोणाही करायची गरज नाही, कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आलं पाहिजे।